हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी किंवा वेगळ्या डिझाईनची आयडिया हवी असते, तर अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी मी तुम्हाला खरं तर साडी दाखवते. ही जी काही साडी आहे ना, ही थोडीशी साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये आहे. एका साईडला खूप छान असा मोठा काठ आहे, तुम्ही बघू शकता, खूप मस्त ब्रॉड आहे. कलर कॉम्बिनेशन खरं तर खूप मस्त आहे. आणि एका साईडला छोटासा काठ आहे. सो मोठा जो काही काठ आहे तर खरं तर तो आपण आता डिझाईनसाठी यूज करणार आहोत आणि छोट्या काठापासून बाहीची डिझाईन बनवणार आहोत. आणि ही जी काही साडी आहे यावर तुम्ही ते बघू शकता की छोटे छोटे नथ आहे, म्हणजे साऊथ इंडियन विथ नथ अशा पॅटर्न मधली ही साडी आहे. आणि ह्या पॅटर्न मधल्या साडीवर खरं तर कशी डिझाईन वगैरे बनवावी सुचत नाही. मी म्हटल्याप्रमाणे त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो. सो ह्या साऊथ इंडियन नथ पॅटर्नच्या जी काही साडी आहे ती साडी तर खरंच खूप सुंदर आहे, पण आपल्याला आता डिझाईन अशी बनवायची आहे की त्या छानशा डिझायनर ब्लाऊजमुळे साडी आणि ब्लाऊज अजूनच सुंदर दिसावा खरं तर यासाठी. सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा, जर तुमच्याकडे सुद्धा असा छानसा मोठासा काठ असेल तर. ठीक आहे, सो बघा, मग खरं तर इथे आता आपण जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो कट करून घेतलेला आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि काठ सुद्धा कट करून सेपरेट केलेला आहे, जेणेकरून आपल्याला डिझाईन बनवणं सोपं जावं यासाठी. आणि सगळ्यात आधी आता आपण जो काही बॅक पार्ट कट केलेला आहे त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे 14. आपण 1 इंच मार्जिन ऍड केलेला आहे, म्हणजेच असं टोटल 15 इंचाला मार्किंग केली आहे. बोटनेक ब्लाऊज आहे त्यामुळे पूर्ण शोल्डरचं निम्म असं टोटल 7 इंचाला मार्किंग केलेली आहे. आणि याची जी काही गळा रुंदी आहे तर ती आपल्याला इथे 4 घ्यायची आहे. सो मग मी इथे 4 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंडा घ्यायचा आहे, म्हणून 7 इंचाचा मुंडा घेतला. क्रॉस मध्ये फक्त 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप दिला. इथून छातीचा 14 भाग म्हणजे 8.5 अधिक 1.5 इंच मार्जिन ऍड केलं आहे. तुमच्याकडे फॅब्रिक एक्स्ट्रा असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा ऍड करू शकतात. आणि अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे. सो म्हणून मग मी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट साईडला ठेवला. इथून 3 इंच एक मार्किंग करायची आहे, त्याखाली पुन्हा 1 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आहे. आणि इथून पुन्हा आपल्याला 7 ते 8 इंच म्हणजे ब्लाऊजच्या उंचीवर पण खरं तर ते डिपेंड आहे. सो मी ते 8 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. या 3 मार्किंग केल्यानंतर आडवी 4-4 इंचाची गळारुंदीची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे. सो बघा, मग इथे पण मी एक मार्किंग केली, त्याच्या खाली सुद्धा केलेली आहे आणि इथे लास्टला सुद्धा. ठीक आहे, आता ह्या मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे पॉइंट्स जॉईन करून घ्यायचे आहे. सो इथे मी एक लाईन ड्रॉ केली, इथे सुद्धा केलेली आहे आणि लास्टला सुद्धा आपल्याला एक लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे सुद्धा उभी लाईन ड्रॉ करायची आणि इथून इथपर्यंत. सो अशा पद्धतीने 2 छोटे छोटे बॉक्स आपण इथे काढून घेतलेले आहेत. ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळ्याचा शेप कसाही असो, बोटनेकसाठी आपल्याला ह्या मार्किंग कराव्या लागतात. आणि वरचा जो काही गळा आहे तर तो आपल्याला सिंपल गोल गळा घ्यायचा आहे. तुम्ही पान गळा घेऊ शकतात, चौकोनी घेऊ शकतात किंवा अजून वेगळा काही असेल तर शेप तुम्ही ट्राय करू शकतात, बट मी इथे सिंपल गोल घेतलेला आहे. त्यानंतर आता मधला जो काही शेप आहे तर त्या शेपची आपण इथे मार्किंग करून घेऊयात. सो बघा, मग इथून ह्या पद्धतीने आपण गोलाकार शेप ड्रॉ केलेला आहे आणि तो आता मी थोडासा डार्क करते, जेणेकरून तुम्हाला मार्किंग लक्षात यावी. आणि तो पुन्हा इथे सुद्धा आपण असा मॅच केलेला आहे. त्यानंतर इथून मुंडापासून हा शेप पुन्हा आपल्याला मॅच करायचा आहे. अशा पद्धतीने आपण ही
गळ्याची मार्किंग इथे खरं तर करून घेतलेली आहे. हा जो काही शेप आहे तर हा तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकतात, बट आपण बिना कॅनव्हासचाच बनवणार आहोत. सो सिंपल असा वरचा गळा कट करून घेतला. त्यानंतर आता हा खालचा पार्ट आणि वरचा पार्ट आपल्याला कट करून सेपरेटच रेडी करून मग पुन्हा जॉईन करायचं आहे. त्यामुळे मी डायरेक्ट कट केलं आणि इथून सुद्धा आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. सो फायनली अशा पद्धतीने वरचा आणि खालचा पार्ट आपण सेपरेट कट केलेला आहे आणि कट करून व्यवस्थित पॅचेस वगैरे बनवून छान अशी आपण इथे डिझाईन बनवणार आहोत. आणि मी म्हटल्याप्रमाणे जो काही काट आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला भरपूर सारा लागणार आहे. खरं तर मोठा काट आहे म्हणूनच आपण ही डिझाईन बनवू शकतो. जर का काट तुमच्याकडे एवढे अवेलेबल नसेल तर ही डिझाईन तुम्ही बनवू शकत नाही, किंवा मग साडीचा डायरेक्ट कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून बनवू शकतात. छान असा मोठा काठ होता म्हणून आपण ही डिझाईन बनवणार आहोत. ठीक आहे, आता परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. सो आता आपण स्टिच करायला इथे सुरुवात करूयात. त्याआधी आता हा मेन फॅब्रिक सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सो मग मी ते इथे कट करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता आपण स्टिच करूयात. तर सगळ्यात आधी हा वरचा पार्ट आपण रेडी करून घेऊयात. मेन फॅब्रिकचा पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे. त्याचबरोबर सेंटरला एक पिन लावायची आहे आणि दोन्ही साईडला सुद्धा, जेणेकरून गळा पण स्प्रेड व्हायला नको आणि हा आपला डिझायनर पार्ट सुद्धा या पद्धतीने ठेवल्यावर सगळ्यात आधी आता जो काही वरचा गळा आहे तिथे आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन जे आहे तर ते कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा शेप येणार आहे. त्यामुळे फिनिशिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे फिनिशिंगच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करा. त्यानंतर हा जो काही मधला शेप आहे ना तिथे सुद्धा आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा मी तेच सांगेल की मार्जिन कमी जास्त होता कामा नये, नाहीतर शेप लगेच चेंज होऊ शकतो. आणि जर तुम्हाला डायरेक्ट हे स्टिच करता येत नसेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावून हे गळे म्हणजे मधला शेप तरी रेडी करू शकता. ठीक आहे, त्यानंतर मेन फॅब्रिक जे काही वरच्या गळ्याचा एक्स्ट्रा होता तर ते कट करून घ्यायचं आणि इथे सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता बघा, हे कट केल्यानंतर आपल्याला इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा जो काही आपला पार्ट आहे तर तो सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि त्याचा जे काही कानेकोपरे आहेत, जो काही गळ्याचा आकार आहे तर तो आपल्याला जसा हवा आहे तसा यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आता कट्स मारून झाल्यानंतर बघा, इथून अगदी सावकाश अलगद आपल्याला हा पार्ट सरळ करून घ्यायचा आहे. तो खूप जोरात खेचायचा नाहीये, अगदी सावकाश सावकाश हळूहळू खेचायचा आहे. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो तो लक्षात राहू द्या. सरळ केल्यानंतर वरचा गळा खालचा शेप अगदी व्यवस्थित आपल्याला सगळ्यात आधी सेट करून घ्यायचा आहे. आणि यानंतर आता आपण जो काही वरचा आपला गोलाकार गळा होता तिथे देऊयात दाबटीप. तर बघा, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहेत. त्यानंतर खालचा म्हणजे हा जो काही मधला शेप आहे इथे सुद्धा आपल्याला साधारणतः अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक जसं वरती आपण दाबटीप दिली तशीच द्यायची आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नाही. खरं तर हा पॉईंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर का कपडा दिसला तर सगळं फिनिशिंग आणि लुक बिघडेल, सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने परफेक्ट असा आपला हा पार्ट रेडी झाला. त्यानंतर कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जोडून घेऊयात. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून आपल्याला हा पार्ट जो आहे ना तर हा परफेक्ट असा रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच मग आपल्याला हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट पार्ट रेडी करायचा. वरचा पार्ट झाल्यानंतर खालचा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. सो त्यासाठी आपण फक्त काठ यूज करणार आहोत. मी म्हटलं होतं मोठा काठ आहे म्हणून ही डिझाईन आपण बनवू शकतो. जेवढा काठ हवा होता तेवढाच मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर काठ आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर हा अस्तरचा पार्ट ठेवून घेतला. सेंटरला एक पिन लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी खालच्या साईडला म्हणजेच कमरेच्या साईडला आपल्याला साधारणतः आता नेहमी आपण काय करतो की जेवढं काही आपलं अर्धा इंच मार्जिन असतं तेवढं पकडतो, पण इथे फक्त पाव पकडायचा आहे, कारण की जॉईन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. वरच्या पार्टला पण पाव जाणार आहे ना वरच्या शेपला, त्यामुळे. सो इथे मग मी टीप मारून घेतली आणि त्यानंतर लगेचच आता हा जो काही आपला गोलाकार शेप दिसतोय तिथे सुद्धा आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. मग लक्षात येईल की हा वरच्या शेपला पाव इंच आणि खालच्या शेपला पाव इंच, सो मग बरोबर आपलं अर्धा इंच इथे कव्हर होणार आहे.
आता खाली आणि वरती टीप मारून झाल्यानंतर खाली जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे म्हणजेच काठाचा एक्स्ट्राचा पार्ट तर तो कट करून घ्यायचा आणि मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला हा पार्ट सुद्धा सरळ करायचा. त्याआधी ह्या गोलाकार शेपला छोटे छोटे कट्स मारून घेत आहे, जेणेकरून मग आपला हा पार्ट व्यवस्थित जसा गोलाकार आपण डीप घेतलेला आहे ना तसाच शेप यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो इथे कट्स मारले आणि हा पार्ट मी ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित इथे सरळ करून घेतो. खरं तर खूप सोपी पद्धत आहे हे सेपरेट सेपरेट पॅच बनवण्याची सुद्धा. आणि इथे सुद्धा आपण कॅनव्हास पेपर अजिबात यूज केलेलं नाहीये आणि गरजही नाहीये. आता कमरेच्या साईडला सगळ्यात आधी आपण देऊया दाब टीप. सो इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला दाब टीप द्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग सुंदर यावी, ब्लाऊज दिसायला छान दिसावा, जेणेकरून कस्टमर सुद्धा सॅटिस्फाय होतं की फिनिशिंग छान असली की ब्लाऊज पण मस्त दिसतो आणि मग फिटिंगला पण तो ऑब्विसली आहे की छानच बसतो. त्यानंतर आता वरचा जो काही गोलाकार शेप आहे तिथे सुद्धा दाब टीप द्यायची आणि तिथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसता कामा नाही याची काळजी घ्यायचीच आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल. मी पुन्हा पुन्हा फिनिशिंगवर जोर देते कारण की फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. डिझाईन असो, ब्लाऊज सिंपल असो, फिनिशिंग जर नसेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये. आणि हा पार्ट रेडी झाल्यावर कडेकडेने आपल्याला सिंपल अशी टीप मारून ते अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आणि सोपं आहे अगदी. आणि हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक तुम्हाला दिसते म्हणजेच काठाचा पार्ट तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सो तो खूप काही एक्स्ट्रा इथे नव्हताच, तसा तर मी व्यवस्थितच कट केलं होतं, एक्स्ट्रा खूप घेतलंच नव्हतं. आणि मग हे इथे कट करून आपला हा खालचा सुद्धा काठाचा छान असा पार्ट फायनली रेडी झालेला आहे. आता वरचा पार्ट आणि खालचा पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. त्याआधी आपण खालच्या पार्टला टक्स टाकून घेऊयात. सो सेंटर पॉईंटची मी मार्किंग करून घेते. जॉईन केल्यानंतर सुद्धा तुम्ही टक्स टाकले तरी सुद्धा चालेल, पण मग मी आधीच टाकून घेते. त्यानंतर आता आपल्याला इथे सेंटरला खरं तर 4.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि अर्धा इंच साईडला उभा टक्स आता आपण खरं तर 4 घेतो, पण इथे मी 3च घेते कारण की लगेचच आपला गळा स्टार्ट होतोय. किंवा मग थोडंसं तुम्ही साईडने अजून 4.5 इंचावर जरी सेंटरपासून मार्किंग केली तर मग तुम्ही 4 इंचाचा टक्स टाकू शकतात. आणि बघा मग तिरका टक्स आपण इथे 3चाच टाकलेला आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून आपले टक्स लवकर खराब होणार नाही, अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा होणार नाही. कारण टक्स जर लवकर खराब झाले तर मग ब्लाऊज ना पाठीमागच्या साईडने तरंगतो कमरेच्या साईडनी. सो तसं होऊ नये त्यासाठी मग हे तुम्ही फॉलो करायचं आहे. आणि फायनली बघा हा पार्ट आपला टक्स टाकून परफेक्ट रेडी झाला. आता वरचा पार्ट आणि खालचा पार्ट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. सो खरं तर साईडने आता आपल्याला किंचितसं सोडून द्यावं लागणार आहे. आणि त्याआधी आपण इथे एक लेस लावूयात. तर मी त्रिकोणची छान अशी रेड कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे, कारण की काठ सुद्धा रेड आहे आणि कॉन्ट्रास्ट लेसमुळे आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजूनच छान असं लुक यावं खरं तर यासाठी. आणि इथे कोपऱ्यावर बरोबर आपल्याला एकावर एक ती लेस फोल्ड करायची आहे आणि मग पुन्हा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. कारण की ऍक्च्युली बऱ्याचदा होतं काय की असा शेप खूप सुंदर दिसतो, पण लेस प्रॉपर पद्धतीने न लागल्या गेल्यामुळे आपला ब्लाऊजचा शेप बिघडतो, फिनिशिंग बिघडते. सो त्यासाठी अगदी व्यवस्थित कानाकोपऱ्यावर प्रॉपर असं फोल्ड करायचं आहे क्रॉसमध्ये आणि मग टीप मारायची. आणि लेसला सुद्धा डबल टीप म्हणजे दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर आता वरचा जो काही आपला गोल गळा आहे तिथे सिंपल अशी मी त्रिकोणी लेस घेतलेली आहे. डिझायनर घेतलेली नाहीये, तुम्ही लावू शकतात, पण वरचा आणि खालचा शेप मध्ये ना डिस्टन्स आपला 1 इंच आहे. जर तुम्ही 2 इंचाचा डिस्टन्स घेतला तर मग वरच्या नेकला तुम्ही ब्रॉड लेस यूज करू शकतात. इथे 1 इंच डिस्टन्स होता, त्यामुळे मग मी बारीकच लेस यूज केलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग आपलं लेस लावून झालेली आहे. त्यानंतर आता आपण हा खालचा आणि वरचा पार्ट एकमेकाला जोडून घेऊयात. तर तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेऊ शकतात किंवा पिन सुद्धा लावली तरी सुद्धा चालणार आहे. आता इथे मी जॉईन करते. सुरुवातीला थोडंसं सोडलं आहे बरं का, कारण टक्स टाकल्यामुळे. आणि इथे काय करायचं, सुरुवातीला आणि शेवटी ना डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं, म्हणजे तिथून आपली शिलाई निघायला नको आणि वरचा आणि खालचा पार्ट सेपरेट व्हायला नको यासाठी. मध्ये थोडासा झोल वगैरे येणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की टक्स टाकल्यामुळे ते थोडंसं दिसतं, पण ब्लाऊज घातल्यानंतर असंही तो फिटिंगला अगदी परफेक्टच बसतो. सो त्यामुळे मग काळजी करण्याचं काही कारण नाहीये.
दोन्ही साईडने आपण मुंड्याच्या साईडला थोडं थोडं सोडलेलं आहे बघा खालचा पार्ट एक्स्ट्रा, आणि इथे सुद्धा बघा मी डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने खालचा आणि वरचा पार्ट जॉईन केला. त्यानंतर हे साईडचं एक्स्ट्राचं कट करून व्यवस्थित मुंड्याच्या शेपला आपल्याला ते मॅच करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आता खालच्या शेपला तुम्ही लेस एखादी लावू शकतात. त्याआधी आपल्याला इथे ना पोटली बटन्स बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी हा उरलेला जरासं मेन फॅब्रिकचा कपडा घेतलेला आहे. त्याचे छोटे छोटे चौकोन आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहे बघा ह्या पद्धतीने. भरपूर असं मला असं वाटतं की 7-8 तरी आपल्याला इथे पोटली बटन्स लागणार आहे. तर आपण थर्मोकॉलच्या बॉल पासून बनवणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित एकसारखे रेडी होतात आणि लवकर खराब सुद्धा होत नाही, आणि शेप सुद्धा खूप छान दिसतो. आणि सोपी पद्धत आहे बघा. फक्त त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला धाग्याने ते व्यवस्थित गुंडाळायचं आहे बघा. अगदी टाईट पॅक झालं पाहिजे ते. आणि त्यानंतर धागा कट करायचा आणि हे एक्स्ट्रा सुद्धा कट करायचं. सो बघा छान असं पोटली बटन रेडी झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा पोटली बटन्स बनवून घेऊयात. आणि खरं तर पोटली बटन बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहे, पण त्यातली ही सगळ्यात सोपी आहे. आणि सेम ह्याच पद्धतीने आता उरलेले जेवढे काही पोटली बटन्स होते तर ते आपण इथे रेडी करून घेतलेले आहेत. आणि आता आपण ह्या गळ्याला लावायला ते सुरुवात करूयात. सो बघा मग खालचा जो काही गोलाकार शेप आहे, खरं तर तिथे आपल्याला हे पोटली बटन्स लावायचे आहे. त्याचबरोबर आता हे जवळ लावायचे किती लांब लांब लावायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण मी ना खूप जवळ पण नाही आणि खूप लांब पण नाही, जरा मीडियम डिस्टन्स ठेवत इथे लावून घेणार आहे. पोटली बटन्स लावताना बऱ्याचदा शिलाई व्यवस्थित येत नाही. त्याचबरोबर आपले पोटली बटन्स बाहेर निघतात, त्यावरून शिलाई सटकते. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी सावकाश काळजीपूर्वक आपल्याला हे एक एक पोटली बटन्स ठेवत लावून घ्यायचं आहे. म्हणूनच थर्मोकॉलचे बॉल पासून जर बनवले तर ते अगदी व्यवस्थित लागले जातात, एकसारखे सुद्धा दिसतात. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इथे तुम्ही सिंगल फूट यूज करून सुद्धा ते लावू शकतात. बट मी काही सिंगल फूट यूज केलेलं नाहीये. आपलं रेग्युलर जे काही फूट असतं तेच यूज करून इथे पोटली बटन्स लावत आहे, जेणेकरून दुसऱ्या फूटच्या सहाय्याने पोटली बटन्स थोडंसं प्रेस होतं, दाबलं जातं आणि ते व्यवस्थित एकसारखं सुद्धा लावायला आपल्याला इझी जातं. सो त्यासाठी. आणि बघा तुमच्या लक्षात येईल की मी खूप जवळ किंवा खूप लांब लांब न लावता जरा मीडियम अंतर सोडत इथे हे सगळ्या गोलाकार शेपला पोटली बटन्स लावून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकतात या पोटली बटन्समुळे खरं तर अजून सुंदर असं आपल्या ह्या नेक डिझाईनला म्हणजेच बॅक नेक डिझाईनला छान असं लुक आलेला आहे. आता हा जो काही गोलाकार शेप आहे इथे तुम्ही एखादी लेस लावायची असेल तर लावू शकतात, बट मी काही इथे लावणार नाहीये, कारण ऑलरेडी काठ खूप छान असा डिझायनर मोठा दिसतोय. त्यामुळे मग इथे लेसची खरं तर गरज नाहीये. इथे सेंटरला जो काही आपला शेप आहे तिथे मी सिंपल छोटंसं सिल्क थ्रेडचं जे काही लटकन असतं ना तर ते लावून घेणार आहे. तुम्ही वेगळं डिझायनर मनीचं वगैरे लावू शकतात, किंवा तुम्ही इथे फॅब्रिक पासून सिंपल सुद्धा बनवू शकता. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने फायनली साऊथ इंडियन पॅटर्न नथ साडीवरचा हा आपण खूप छान कलर कॉम्बिनेशन सहित असलेला बॅकनेक डिझाईन रेडी करून घेतलेला आहे. खरं तर काठ खूप सुंदर असा मोठा होता, त्यामुळे ही डिझाईन पॉसिबल झालेली आहे. पोटली बटन्समुळे तर ह्या डिझाईनला अजून छान लुक आलेला आहे. मध्ये छान असं छोटंसं आपण सिल्क थ्रेडचं लटकन लावलेलं आहे. आणि खूप छान आपली फायनली ही डिझाईन इथे रेडी झालेली आहे. आणि सध्या बोटनेक ब्लाउजचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. युनिक आहे, थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. आणि या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडी आणि ब्लाउजला खरं तर खूप सुंदर असं लुक येणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डिझाईन खूप छान डिझायनर आहे, पण तरी सुद्धा आपण इथे कॅनव्हास पेपर यूज केलेला नाहीये. आणि तुम्ही बघू शकता फिनिशिंग तर खूप छान आलेली आहे. सो अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आय होप सो जर तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय केलं तर नक्कीच तुम्हाला जमेलच, कारण की याची कटिंग स्टिचिंगची पद्धत खूप म्हणजे खूप सोपी आहे. म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, याआधी डिझायनर ब्लाउज स्टिच केलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकतात. आणि खाली मी म्हटल्याप्रमाणे जर काठ लावायचं असेल तर म्हणजे काठाला लेस लावायची असेल बॉर्डरला तर तुम्ही लावू शकता. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. आणि नक्कीच महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं फिनिशिंग आणि फिटिंग सहित अशी डिझाईन सहज स्टिच करता येईल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट
कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.